वहिनीला ना, वहिनीला आज आहे ना विचारतोच मी. दादा गेला असेल कामावर. पाखरू आलं वहिनी गावात. राहते एकटीच. वहिनी हाय, हाय. काय म्हणताय? बसा. आज अहो दादा पण जरा बाहेर गेलाय, बसले जरा, कंटाळा आला. आज काय बाहेर गेले आणि पाऊस येतोय ना. तुम्ही असे का हो? कसं बाहेर गेलाय असं बाहेर मला गेले सांगतात गेले हो, असं तसं बोलायचं बोलायला. ना थोडंसं नाही, व्यवस्थित नाही मला वाटत मला ते. नाही, ते सांगतात मला की मोठे लोक असेल ना तर मला जरा आव जाऊ लाव, नाहीतर असं बोललं तरी चालतं. आता एरवी तुमचा भाऊ आहे ना, मग तुमच्यापासून काही तुम्ही माझ्यापासून काही लपवता का? नाही ना. तसंच आमचं पण कसं लव्ह मॅरेज आहे, पण आम्ही अरेंज करून घेतलं. मला माहिती. मग बोला, आज आज काय खुशीत दिसतंय. आज विशेष काहीतरी काम असणार आहे, त्याशिवाय लाडीगुडी कशी वहिनीकडे लावताय. खरंच तुम्ही ना एकदम मास्टर झाले बरं का याच्यात. काय काय काम आहे आज? काय नाही, कुठं काही पिक्चर बघायला जायचंय का? पिक्चर बघायला गेलो तर मग तुमच्यासोबत खूप मजा आली होती. माझ्यासोबत? आपण नव्हतं गेलो. खूप लवकर विसरता हो तुम्ही. अच्छा, हा. सय्यारा. किती किती रडल्या होत्या बाप तुम्ही. बापरे, हा 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 अच्छा. खूप रडल्या होत्या तुम्ही बाबा. तो ना, अहो ते घरात मी एकदा तर जरा इकडे तिकडे ते चालले ना टेन्शन घरातलं, त्यामुळे विसरले असेल. बोला ना, आज काय काम काढलं? काम होतं एक, पण आता कसं बोलावं का. अहो बोला, किती माझा. भाऊ कधी येणार आहे? आत्ता 5:30 वाजले ना, 6:30 पर्यंत येतील. म्हणजे 1 तासात? का? मला आहे ना, मग तुम्ही एकटेच आहे ना घरी? सध्या तर मी एकटी आणि तुम्ही. अच्छा. काय काम होतं? मग बोला तरी पटकन. आपण दोघंच आहे का मग? हा. मग दिलं असतं मला काय काय रूम. रूम? कुठला? आपला तर एकच रूम आहे. हाच ना मग. मग तुमचा वाला. रूम पाहिजे कशासाठी? माझी ना एक गर्लफ्रेंड आहे, तिला ना मला आणायचं इथं. खूप दिवस झाले. मला ती गोष्ट म्हणजे मी कधीच केलेली नाही, मला करायची. अहो तुमचं डोकं बिकं फिरले काय? तुमचा भाव आला तर तुमच्या सहित मला पण बाहेर काढेल. बोलेल हे चाळे चाललेलेच काय घरात तू? हा. वहिनी ऐका ना, मी आजपर्यंत आहे ना ती गोष्टच केलेली नाही. अहो नाही केली, बरोबर आहे, पण आता टाइम काय झाला तो, म्हणजे तुमचा दादा कधी येऊ शकतोय. मी 10च मिनटं लागते मला. ऐका ना तुम्ही प्लीज. का 10 मिनटं? म्हणजे आता आणले का बरोबर तुम्ही? कोणाला आणायचे ते? आणली नाही, मग तिला मी घेऊन येईल ना. तुमची परमिशन काढायसाठी अहो आलोय. तुम्ही घेऊन येईपर्यंत टाइम होईल ना. मग 10च मिनटं पाहिजे. आणि जर कोण आलं तर? आणि माझ्यावर परत तुम्हाला माहितीच आहे. मग दादा आला तर मी त्याला उत्तर देईल. जाऊ दे. कसं बोलेल मी त्याची. काय सांगणार? एकतर मला सांगायला एवढा टाइम लावला तुम्ही, अर्धा तास. एक विचारू का, हे असं ते तसं. हां, पहिले मग कसं बोलणार आहे तुमच्याशी डायरेक्ट? अहो बोलायचं त्यात काय, आजकाल सगळीकडे कॉमन आहे ना, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड माहिती. बोलायचं माझी एक गर्लफ्रेंड आहे, आपण तेव्हा गेलेलो मूवीला, तीच आता येणार आहे परत अजून. बोलायचं ना, त्यात काय. ती नाही आहे ना, मग दुसरी. हे माझं कर्म. ती आहे ना. अहो एकच ठेवा कोणतरी. तसं नाही झालं. ती आहे ना फक्त फोनवर बोलायची. जी गोष्ट मला पाहिजे ती गोष्टच देत नाही, मग तिला कशाला ठेवू मी? ते पण बरोबर आहे. पण हे बघा, आता खरंच वाजले किती? 5:45 झाले. मग आणि जर आलेच घरातले कोण? दादाला फोन लावून द्या बरं. हॅलो. हां दादा, 500 रुपये लागत होते मला उसने. कधी येणार आहे पण तू घरी? 10 वाजतील. 10 वाजतील. एक मिनिट, 10 वाजतील म्हणते. अहो तुम्ही तर
ते भाऊजी घरी आलेत आणि मला म्हणत होते 600 रुपये पाहिजे, 500 पाहिजेत, काहीतरी असं बोलत होते ते. पण मी म्हटलं दादा तर काय अजून नाही आले, येतील आता 6 वाजता. म्हणून कॉल केला विचारायला की त्यांना पैसे देऊ का, की तुम्ही येणार किती वाजता तेव्हा द्यायला येतील. अच्छा अच्छा, मी देऊ का? तुम्हीच या हो. अच्छा, नाही जमणार आहे का तुम्हाला लवकर यायला? हां ठीक आहे ठीक आहे. हां हां, हो हो, चहा नाश्ता देते त्यांना. बर. काय शातील दिमाग काय? अहो 10 वाजता येणार आहे ती, 10 वाजता. नशीब. मग कोणाची वाट बघते आता? जा घेऊन या पटकन. पण एकच ठेवा, गर्लफ्रेंड एकच ठेवा. 1000 गर्लफ्रेंड करू नका. मुली दुसऱ्याच्या काय रस्त्यावर पडलेल्या नाहीयेत. वहिनी ऐक ना, हे बघ, तू माझी एकदम जवळची मैत्रीण आहे का नाही, तुला मी खरं सांगतो, ऐक बघ, तिला मी ना पहिलीवालीला काय थिएटरमध्ये तिला काय बोललो, मला किस पाहिजे म्हणलं, अंधार पाडला, दिला का तिने? नाही दिला. अहो ती मला टच हे बघा. करून देत नव्हती. ऐक ना, बघ वहिनी मला एक सांग, आपण फ्रेंड्स आहे बरोबर आहे का नाही? हे बघ, असा जर हात टाकला तू सुद्धा नाही म्हणत नाही, आणि ती लगेच अहो, मी वहिनी आहे. हड हड असं. अहो, मी काय कुत्रा आहे का यार? हाड नाही. त्याच्यामुळे मला खूप राग आला त्याचा. असतात मुली, काहींना नाही आवडत असं. आणि कसं डायरेक्ट शरीरापर्यंत जाण्या एवढं असं हे नाही करायचं. पहिली मैत्री करा, चांगलं समजून घ्या एकमेकांना, आणि मग बाकीच्या गोष्टी ना. असं डायरेक्ट कोणच नाही कोणाला काय करू शकत ना. बरं, हे नंतर सांगते मी. तुम्ही आता जर कुठं झालं होतं सांगत बसू स्टोरी, दादा यायची वाट बघू. सांगा ना, मला एक्सपिरियन्स सांगा ना. तुम्हाला ना काय सांगू, आता आमची स्टोरी सांगायला लागली ना तर खूप टाईम होईल. मी पहिल्यांदाच करतोय, मग काय मला काय काय करावं लागेल? सेफ्टी वगैरे घ्यावं लागेल का? गोळी वगैरे अहो खावं तुमची लागेल? म्हणजे हे नाहीत का मुलं, फ्रेंड नाही आहेत ज्यांनी असं म्हणजे गर्लफ्रेंड वगैरे फिरवलेले आहेत? त्यांना विचारायचं ना. मला पण लाज वाटते माझा ना. एक फ्रेंड शेवटी आहे, किती जरी झाले तरी तुम्ही धीर आहात म्हणजे. माझा एक फ्रेंड आहे, मला तो म्हणे किंवा ह्या गोष्टी ना दादा, जेव्हा आता आजचं एक कसं तरी म्हणजे ऍडजस्ट करा नको रे आणि बाबा, त्याला विचारा, एक्सपिरियन्स नाही, विचारायचा नको नको. थोडासा म्हणजे. माझा आहे ना, मला एक मित्र आहे माझा, तो मला म्हणे झेंडू बाम लावा म्हणे. कशाला? मला. आणि काय बोलू? हा, का बरं हसतोय तू? अहो तो मुद्दाम बोलला तुम्हाला. अहो तुम्हाला मुद्दाम बोलला. असं कोण काय करतं का? झेंडूबाम साधा तुम्ही कपाळाला लावला, झोमतो ना, हा, आणि मग तुम्ही काय अवघड पाडला काय? झेंडूबाम लावून काय पाण्यात बसणार आहे डुबक्या मारत? तिनेच सांगितलं मला. मग त्यालाच लाव म्हणायचं. आणि पावर येते म्हणे. अहो त्याने तुम्हाला मूर्ख समजलं. हा का? मग अरे देवा, मी तुम्ही ना खिशातच बॉटल आणली होती मी. ते ना बामची बाटली टायगर बाम घ्या आणि त्याला द्या लावायला, आणि त्याला बोल तू माझ्यासमोर लावून दाखव, आणि मग तुम्ही लावतो असं बोला. हे आत्ताच आपण नंतर बोलू. बट तुम्ही ना नाही, सांगा ना पोरगी मला कशी काय. आहे मला सांगा ना, प्लीज 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 पोरगी सांगा ना. पोरगी तर मला सांगतो एकच नंबर आहे. मग आणि प्लीज मला बघायची तिला. पहिल्यांदा कसं करू मला सांगा ना. आता ही काही सांगायची गोष्ट आहे का? तिथं पण पहिल्यांदा, माझा पण पहिल्यांदा, हा, मग आम्हाला पहिल्यांदा काहीच अनुभव बोला. नाही. अनुभव नाही, पण तुम्हाला तर माहितीच असेल ना. आता तुम्ही काही लहान, एवढे पण लहान नाहीये की बाकीचं काही कळत नाहीये. हो सगळं खरं आहे, पण मी केलेलं नाही ते आजपर्यंत. हे बघा, कोणीच काही पहिल्यांदा केलेलं नसतं ना. आईच्या पोटातून कोण शिकून आलेलं असतं, बरोबर ना? सगळं ऑटोमॅटिक होऊन जातं प्रेम असेल तर. आणि प्लीज खरंच म्हणजे आता म्हणजे मी कसं सांगू, म्हणजे मी एक बाई, एक तुम्ही आता किती जरी झाली तरी पुरुष आहे. पुरुषांशी थोडंसं म्हणजे आता दादाशीच बोलून घ्या ना तुम्ही, आणि त्याला विचारा. आणि मग मुलीला वाटलंच तर मी सांगू शकते, तिला सांगू शकते मी. ती जर माझ्याशी बोलली ना तर मग मी तिला सांगू शकते काय करायचं. चालेल. मग वेळ कशाला वाया घालवत आहे? ही बघा मुलगी. हा, अहो ही काय बोलताय? माझी मस्करी तर करत नाहीये ना? तुम्हाला मी लाईव्ह आणून दाखवतो. लाईव्हच करणार आहे काही नाही ना? प्लीज आणा हो तिला. आता वेळ मिळाला तर घेऊन या ना. घेऊन येतो. या बाई लवकर. मी लवकर काहीतरी बनवू का तुम्हाला खायचं? नाही काहीच नको, मेन काम करू दे फक्त. बरं ठीक आहे ठीक आहे, या या लवकर या. हो. काय बाई आजकालची मुलं ना डोक्याला ताप आहेत. आता लवकर या म्हणजे झालं.
आजची तरुण पिढी आहे ना ह्यामुळेच बिघडली. ना कोणाची विचारपूस करतात, ना कोणाचं काय. नशीब आज ते पण उशिरा येणार आहेत म्हणून. बापरे 7 वाजायला आले. कधी येणार भाऊजी काय माहिती. त्या मुलीला आणणार होते मी. फोन करून बघू का जरा. ठीक आहे, फोनच करून बघते. चला आलंय घर. तुला जायचं नाही बरं का. कोणाच्या घरी आलोय आपण? मला खूप भीती वाटते. अगं आमची वहिनी. तुमची वहिनी म्हणजे? तू तर मला तुझ्या घरी नेणार होता ना. वहिनी, ओ वहिनी. हे बघा, मी तुम्हालाच फोन करायला म्हटलं 7 वाजले, तुम्ही कधी येणार. अगं बाई, बघू तोंड दाखव. अगं दाखव ना, काय लाजायचं त्यात. काय म्हणते होती. नवीन आहे. नाही बसा बसा बसा. होईल होईल, आपण क्लोज होऊ. दादाशी फोन झाला का परत? अहो नाही, मी परत तुम्हालाच फोन लावत होते. म्हटलं तुम्ही कधी येताय कधी नाही. आणि वरती बसू दे ना वहिनी. ना असू दे ना, त्यात काय हो. बाई नाव काय ग? काजल. हां, खूपच लाजते. मला बघायची होती. तीच आहे का नक्की? मला याचा फोटो दाखवला ती. असा फोटो दाखवला तुझा शाळेतला. अच्छा. खूप छान आहे ग. म्हणून झाकले का हे मास्क लावलाय? मला असंच आवडतं. लाज येते तिला. मी कधीच म्हणजे खोलत नाही. नाही ती निसटले असेल ती. लावते. निसटली नाही हो, टिकली लावली नाही का असं विचारते. नाही लावत ती, तिला नाही आवडत. हां पहिल्यापासून नाही लावत. हां, पहिलीपासून म्हणजे शाळा नाही शिकली. हो, शाळा कितवी झाली? हे बघा माझं नाव गोंधळय तिने. ओ भाऊजी, तुम्ही लई चान्स मारला हो. आणि आत्ताच ओळख झाली, लगेच गोंधन पण हे पण. तुम्ही काढलं तिचं नाव? तुम्ही काढलं? मी काढलं होतं पण ते पुसून गेलं. म्हणजे तुमचं प्रेम कमी. पेनाने काढलं होतं ना ते. हां, काय नॉटी. बघितलं ना माझी भाऊजी. आणि घाबरता ते कुणाला? नाव काढायला. ती घाबरली का मुलगी असून? नाही ना. तुम्ही पण काढलेलं दिसलं पाहिजे मला तुमच्या हातावर नाव. किती कोरा नाही ती वाटलीस. कोणाला नाही दिसणार. मला माहिती आहे तुम्ही का काढत नाही, दुसरे कोणतरी बघेल म्हणून ना. नाही हो, असं काही नाही. असं काही नाही वहिनी, असं काही नाही. कशी आहेत लांबाड, बघितलं का. म्हणजे यांच्या आयुष्यात दुसरी पण आहे कुणी? तसं नाही ग, म्हणजे घरातल्यांनी दुसऱ्या कोणी, म्हणजे यांचे बच्चू. दादा आहे. तुझ्याशिवाय कोणी सॉरी. तर मी काय म्हटलं, तिला मी समजून सांगू का? मी थोडस नाही, अजून थोडं बोलायचं तुमच्याशी. काय सांगायचंय समजावून? काही त्या बोलतील तुझ्याशी. मी थोडस जातो. अहो, आपला गोंधनाचा विषय चाललाय ना, तर नेक्स्ट टाइम आहे ना, गोंधन इथे तरी काढा किंवा इथे तरी काढा. मेन सांगा ना तिला. मेन गोष्ट सांगा ना तिला. हां, मेन गोष्ट का? तोपर्यंत मी वैसरूनला जाऊन आलो. मला कसं वाटतं, म्हणजे अजून तिची माझी ओळख नाही ना. नाही बोला तिच्याशी, काय अडचण नाही. तुम्हाला इथे काय लागलंय? अगं ते मला असं लागलं होतं मगाशीच, ऐक ना पिल्लू, भिंती खरचटली ना. त्या ना तुला काही गोष्टी सांगतील तोपर्यंत मी वॉशरूमला जाऊन आलो. समजून घ्यायचं सगळं. चालेल? पाय लागला का? नाही ना. मला काय बोला ना, काय बोलत होते? मला काय म्हणायचं होतं, तुला पहिला पण कोण बॉयफ्रेंड वगैरे होता का? मला नाही. मला एकाने प्रपोज केला होता, पण मी रिजेक्ट केलं त्याला. का? मला नाही आवडला तो. का ग? खूप लुकडा होता ना. मग तुला कसा पाहिजे होता? असा आमच्या भाऊजीसारखा? हो. तू आता पण जे जरा नशिबात असलं ते येतं की. तसं नाही, पण तू पण जरा तब्येत सुधार मग. आणि बरं, तब्येतीचं असू दे, ती काही सुधारत बरोबर नाही काय ती मागत वाटते मला. हां, मापात तर असलं, पण कसं मला काय म्हणायचं होतं, आता तुम्ही दोघं भेटायला आले, काय करायला आले ते सांगितलं का तुला? नाही, मला तर त्यातलं काहीच माहिती नाहीये. काहीच बोलली नाही तुला भाऊजी? नाही. आता समजा आले, तुला असं खांद्यावर टाकलेलं तर आवडतो ना? हो, पण मला खरंच काहीतरी होतंय ते काय? हात टाकल्यावर. काय काय माहिती काय होतं, पण होतं. मला खूप लाज वाटते बाई, असं काही पण विचारताय.
अगं हे बघ, मला तो आहे ना माझी त्यांची जशी मी फ्रेंड आहे ना हां, तशी तू माझी एकदम पक्कीवाली फ्रेंड हो. म्हणजे कसं काही गोष्टी असतात ज्या आपण आईला नाही सांगू शकत, बरोबर? तर ती माझ्याशी बोलू शकतेस तू. एक माझ्यावर विश्वास ठेव आणि असं समज की माझ्यापासून तुला काही धोका नाही होणार. म्हणजे मी त्यांना पण तसं वागून नाही देणार आणि तुला पण तसं नाही वागून. त्यांना बोलली बघ, एकच गर्लफ्रेंड ठेवा, दुसऱ्याच्या मुली काही रस्त्यावर पडलेल्या नाहीत, एवढं तरी समजतं ना तुला, आहे की नाही? मग मी त्यांना तेच बोलली. दादानी कसं मला एक्सेप्ट केलं आणि माझ्याशी प्रॉपर म्हणजे चांगला राहतो ना, मला कधी सोडणार नाही वगैरे, तसं तुम्ही पण तिला सोडायचं नाही. बरोबर आहे की नाही माझं? आता तुला खांद्यावर हात टाकलेला आवडतो. ते बघ माझ्या पण मुली आहेत, त्यांना पण मी सांगितलं आता झाली त्यांची लग्न झाली हां. तर आता किसिंग वगैरे आता मोबाईलवर सांगू शकत नाही. आई बघा आलीच पावशी. तर आता त्यांच्यापासून तर खायला म्हणजे कशी असते ती? अगं आता इम्रान हाशमीचा मूवी बघता का तुम्ही? मला तुम्ही करून दाखवा ना कशी असते. आता मी कोणाला करणार, दादा असता तर मी सांगितलं असतं ना. हा का? हां, इम्रान हाशमीचा मूवी बघितलाय का तू? हा बघितलाय एकदा बघितल्या. मग त्यातले ते हिरोईन आणि हिरो माहिती आहे ना किसिंग करतात हे ते. अच्छी, कसं वाटतं ते? नाही म्हणजे मी नाही करत ग, मी असं म्हणजे हे माझे ओठ सुकले होते ना. तर ते म्हणजे तुम्ही दोघांनी असं जर केलं मला तर वाटलं आवडेल का? तुम्हाला बघून मूड झाला का काय किसिंग करायचं? तसं नाही. काही पण बघितलं काही पण पावळट. बोलती. हां. मी काय म्हणतो ऐक ना, तुम्ही जाऊ ना आतमध्ये. आता तिला काहीच माहित नाही. मी शिकवतो ना तिला. मी मोबाईलवरती बघितलंय सगळं. बाथरूम मध्ये तुम्ही बघायसाठी गेले होते? बघितलं आजकालची मुलं. बेडरूम मध्ये जाऊ दे ना. बरं 2 मिनिटं जा, पण काळजी घ्या भाऊजी. 2 मिनिटात काय होईल? काय नाही आपलं बोलणं पण नाही होणार. अगं, तसं म्हणजे 2 मिनिटांनी चल, 2 तास जाऊ आपण चल. काही खूप त्रास देऊ नका उगीच. हा, मी बाहेर जाते जरा. हा हो हो. हो, मला जरा किराणा पण आणायचा होता, मी बाहेर जाऊन येते 2 कसं मिनिटं. वाटतंय? चालेल. हं? कसं वाटतंय? मला कसं नाही वाटत आहे, मला नाही आवडत असं काही. काय करते? सगळेजण करतात ना तेच करतात. नाही, मला नाही आवडत. कुठलं काय आवडतं? मला काहीच नाही आवडत. ऐक ना प्लीज. काय? चल ना. नाही कर नाही कर ना. नाही, मला जायचंय. ए अरे बाबा, मला काय नाही करायचं. ए बाबा मला काय नाही करायचं. वहिनी, अ वहिनी. मला काय नाही करायचं. काय हो, काय झालं भाऊजी? मला घरी जायचंय. मला असं काही नाही करायचं. अहो ती घाबरली. काय केलं तुम्ही तिला? मला नाही जायचं. हा बेटा, गप गप गप. काय हो, जरा 1 मिनिट बस, इथे शांत बस. नाही, इथं बस मला शांत. घरी जायचंय. माहितीये मला, थांब मी सोडायला सांगते, घरी सोडायला सांगते. या जरा इकडे. काय केली होती तिला एवढी घाबरली? कपडे काढले तर ती रडायला लागली, घाबरायला लागली. मग बरोबर आहे ना, तुम्हाला समजलं पाहिजे ना. मी तरी बोलली होती, पहिली वेळ फक्त बोलणं असतं, जवळ घेणं असतं. आता काही हे पण सगळं तुम्हाला सांगायला पाहिजे. डायरेक्ट मी शरीराशी कोणाचे नसतो खेळ मांडायचा पहिल्यांदा. ती पोरगी फर्स्ट टाईम आहे म्हणजे जरा एवढं वाटतंच ना. दादा तुम्ही सॉरी बोला तिला पटकन. सॉरी बोला. मला जाऊ दे, मला नाही लागत. अहो सॉरी बोला आणि जिथून आणलं तिथं तिला सोडा. तिला मी सोडून देतो, मला नाही लागत. म्हणजे आता इथं कुठं दादा येईल ना, तुम्ही पळा पहिले तिला. अगं थांबाय, ऐक हां, काय नाही असं कोणाला तर काही सांगू नको हां. तुम्ही फ्रेंड आहात. चल, मी तुला घरी सोडून देतो. नाही मी फ्रेंड. माझ्या मम्मी पप्पाला सांगून देणार तुझं नाव तू काय करत होतास. ऐक असं नको काय सांगू. आणि तुमचं पण नाव सांगून देईन. तुम्ही तुमच्या घरामध्ये असं करायला सांगितलं. मी कुठं काय करायला सांगितलं? आता तू आलीस ना त्याच्या बरोबर. तुला ऐक ना, ऐक. सॉरी. मला थोडी माहिती होतं तू असं करणार आहे. अगं पण तुम्ही मित्रमैत्रीण आहे की नाही? हा, मग तू तर बोलीस तो इम्रान हाशमीचा मूवी बघितला आणि खांद्यावर हात टाकली की तुला कसं कसं होतं. मी सांगितलेलं का तुम्हाला हे असं काय करायला? तुम्हीच आले ना स्वतःहून. मग माझं नाव कशाला सांगणार? नाही सांगणार. गुड तुम्ही आहे ना लय शांतपणा केला. गुड गर्ल. त्या पोरीला सोडा आणि परत का असं अल्लड पोरींशी हे करू नका. अहो असं वागू नका. आणि तिला पहिलं कसं बोलकी दाखवा, आपलेपणा दाखवा आणि मग ह्या गोष्टी करा.
तुम्ही डायरेक्ट 18 वर्षाच्या पोरीला जर हातरुणापर्यंत घेऊन जाल 18 नाही 17.5. हा तेच 17.5 बघितलं मग. परत असं काही करू नका. बरं. जर तुम्हाला नातं टिकवायचं असेल तर पहिले फ्रेंड्स राहा आणि मग 1-2 वर्षानंतर या 2-3 वर्षानंतर असल्या गोष्टी करा. तुम्ही एवढे उतावळे नवरा आणि गुडघ्याला बाशिंग असं काही मी वागू तर नका. सोडून येतो. सोडून म्हणजे तसं सोडू नका हो. आधी सांगेल ना, कोणाला घरी- सांगेल. घरी सोडून येतो मी. हा अरे तिला सांगा काही सांगू नको म्हणून. नाही सांगणार ना पिल्लू तू. आई बाई हे सगळं माझ्या नवऱ्याला कळालं तर काय माझी वाटच लागेल. देवा महादेवा तूच वाचव रे आता यातनं. ते पण काय आज उशीर आहे येणार असं बोलले काय माहिती. नाही तर नेहमी येतात 6 वाजता 6:30 वाजता. आता देव करो म्हणजे त्या पोरीने नाही सांगितलं पाहिजे काय.